सर खरं अजून कौतुकाची गोष्ट म्हणजे के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज हे नाशिकमधलं पहिलं ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी आणि याविषयी काय सांगाल? के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजला 2022 सालापासून ऑटोनॉमस स्टेटस मिळालं आणि हे पहिलंच कॉलेज होतं नाशिकमधलं ऑटोनॉमस होणार. त्यासाठी आम्ही पुष्कळ दिवस प्रयत्न करत होतो, कारण त्याचे काही निकष पण आहेत की त्या कॉलेजच्या 10 वर्ष तिथे अस्तित्वात असायला पाहिजे, ते ॲक्रिडेटेड असायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये ही नवीन कोर्सेस पेलण्याची क्षमता असायला पाहिजे. तर त्या दृष्टीने या कॉलेजची निवड ऑटोनॉमस कॉलेज म्हणून झाली. आता त्यात 2 महत्त्वाचे बदल झाले. म्हणजे आम्ही पुणे विद्यापीठाशी आधी ॲफिलेट होतो, अजूनही डिग्री जी आहे ती पुणे विद्यापीठाचीच आहे, पण विद्यापीठ जे त्या सिलेबस तयार करतं ते सिलेबस आता आम्हाला करायला त्यांनी परवानगी दिली, ऑटोनॉमी मिळालं. आणि हा सिलेबस करत असताना आम्ही आता त्यात खूप बदल करतोय. म्हणजे उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन सिलेबस कसा बदलता येईल किंवा उद्योगधंद्यांमधले जे चांगले लोक आहेत त्यांना बोर्ड ऑफ स्टडीमध्ये आणून त्यांचा विचार कसा घेता येईल सिलेबससाठी, तो प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे आमचं सिलेबस हे अद्ययावत आहे आणि दर 2 वर्षांनी सिलेबस बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे, म्हणजे जास्तीत जास्त चांगलं सिलेबस कंटेंट मुलांना मिळू शकेल. या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा भाग आम्ही केला की परीक्षा आता आम्हाला घेता येते आणि त्यामुळे परीक्षेची पद्धत पण आम्ही बदलली. की आता पूर्वीची जी आपली 100 मार्काचा पेपर होता शेवटचा सेमिस्टरच्या शेवटी आणि मुलं अभ्यास करून ते करायचे, त्याच्याऐवजी आम्ही आता 20-20 आणि 60 असा एक पॅटर्न आम्ही तयार केलेला आहे. त्यातला 20चा जो भाग आहे तो एक पहिली टेस्ट असते, त्याला आम्ही मिड सेम एक्झाम असं म्हणतो, ती 20 मार्काची होते. 20 मार्क जे आहेत ते कंटिन्युअस असेसमेंटसाठी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कंटिन्युअस मुलांचं इव्हॅल्युएशन होत राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही 20 मार्क ठेवलेले आहेत आणि शेवटची जी परीक्षा आहे ती आता 100 मार्काच्या ऐवजी 60 मार्काची होते, म्हणजे 60 अधिक 40 असा हा पॅटर्न आम्ही आता केलेला आहे. त्याचा मुलांना खूप फायदा होतो आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की कंटिन्युअस ते अभ्यास करत राहतात आणि त्याचं इव्हॅल्युएशन दर आठवड्याला होत राहतं. म्हणजे आपला जो मुख्य उद्देश आहे की मुलांनी शिकलं पाहिजे आणि तो विषय त्यांना चांगला समजला पाहिजे, तो समजतो का नाही हे पाहण्यासाठी आम्ही परीक्षेची पद्धत सुद्धा बदलली आहे.